हाय. तर आज आपण क्लास 9चा प्रॅक्टिस सेट 3.2 क्वेश्चन नंबर 2 ॲडिशन ऑफ गिवन पॉलिनॉमियल हा क्वेश्चन पाहूया. त्यातलं पहिलं सम आहे x³ मायनस 2x² मायनस 9 आणि दुसरी पॉलिनॉमियल आहे 5x³ प्लस 2x प्लस 9. या दोघांची करायची आपल्याला ॲडिशन. तर आपण सर्वात पहिले काय करूया, दोघांना ब्रॅकेटमध्ये लिहूया आणि दोघांच्यामध्ये ॲडिशनचं साइन टाकूया. x³ मायनस 2x² मायनस 9 प्लस 5x³ प्लस 2x प्लस 9. ओके, ही झाली फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेपला आपण दोघांचे ब्रॅकेट ओपन करूया. प्लस साईनमध्ये असल्यावर ब्रॅकेट ओपन करताना काहीही फरक पडत नाही, बट मायनस साईन असल्यावर आपल्याला माहिती आहे, मायनस साईन असल्यावर हा जो सेकंड ब्रॅकेट आहे त्याच्यातील आतील सर्व साईन चेंज होतात. बट प्लस असल्यावर काहीही फरक पडणार नाही. आपण ब्रॅकेट ओपन करूया. x³ मायनस 2x² मायनस 9 प्लस 5x³ प्लस 2x प्लस 9. ओके, ॲज इट इज आपण लिहिलेले, काही फरक नाही आहे. नेक्स्ट स्टेप आपल्याला काय करायचं आहे, जे सेम व्हेरिएबल आहेत, ओके, म्हणजे लाईक टर्म्स, त्यांना आपण जवळजवळ लिहूया. म्हणजे x³ 5x³ ह्या दोन्ही लाईक टर्म्स आहेत, त्या आपण शेजारी लिहूया. ओके, एक्सला इथे काहीच कोइफिशियंट नाही म्हणजे आपण तो 1 घेऊ शकतो. 1x³ आणि इथे आहे प्लस 5x³. त्यानंतर आहे x², बट इथं x²ला कोणीही जोडीदार सोबत नाही आहे म्हणून x² आपण एकटाच लिहूया, मायनस 2x². त्यानंतर आहे x. ओके, एक्सला पण इथे कोणीही सोबत नाही आहे, तो पण आपण तसाच लिहूया, प्लस 2x. आणि त्यानंतर आहे मायनस 9 आणि प्लस 9. ओके, हे 2 नंबर आपण लिहूया. म्हणजे आपण डिसेंडिंग ऑर्डरने आपली जी पॉलिनॉमियल आहे ती लिहिलेली आहे. ओके, आता जे लाईक टर्म्स आहेत त्यांचे आपण ॲडिशन करूया. 1x³ प्लस 5x³ 1 प्लस 5 6 अँड x³. ॲडिशन करताना आपण फक्त कोइफिशियंटचे ॲडिशन करतो, व्हेरिएबल आपला आहे तसाच राहणार आहे. आता मायनस 2x² हा एकटाच आहे, याला x² कोणीही व्हेरिएबल जोडीदार नाही आहे, त्याच्यामुळं आपण त्याची ॲडिशन वगैरे काही करणार नाही, तो आहे तसाच राहणार आहे. त्यानंतर आहे प्लस 2x, तो पण एकटाच आहे. आणि मायनस 9 प्लस 9 याचा ॲन्सर होतो 0, म्हणजे मायनस 9 प्लस 9 याचं ॲन्सर येणार आहे 0. त्यामुळे इथे आपण 0 लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालेल. म्हणजे आपला ॲन्सर आलेला आहे 6x³ मायनस 2x² प्लस 2x. ओके, त्यानंतर याच्यातील सेकंड सम आहे ॲडिशनचं, मायनस 7m⁴ प्लस 5m³ प्लस √2. आणि दुसरी पॉलिनॉमियल आहे 5m⁴ मायनस 3m³ प्लस 2m² प्लस 3m मायनस 6. सेम आपण दोघांनाही ब्रॅकेटमध्ये लिहूया आणि दोघांच्यामध्ये ॲडिशनचं साईन देऊया. ओके, मायनस 7m⁴ प्लस 5m³ प्लस √2 प्लसचं साईन. दुसरी पॉलिनॉमियल आहे 5m⁴ मायनस 3m³ प्लस 2m² प्लस 3m मायनस 6. ही झाली फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेपला आपण काय करणार आहोत, दोघांचेही ब्रॅकेट ओपन करणार आहोत. ओके, म्हणजे ह्या स्टेपमध्ये सेम पॉलिनॉमियल खाली येणार आहेत, मायनस 7m⁴ प्लस 5m³ प्लस √2 प्लस 5m⁴ मायनस 3m³ प्लस 2m² प्लस 3m मायनस 6. ओके, आता ह्याच्या नेक्स्ट स्टेप काय आहे, जे पण आपल्याला सेम व्हेरिएबल आहेत ते आपण जवळजवळ लिहूया. ओके, m⁴ आणि त्याला जोडीदार आहे इथे प्लस 5m⁴. ओके, जे पण सेम टर्म्स आहेत लाईक व्हेरिएबल्स त्यांना आपण सोबत लिहूया. त्यांचे जे पण काही प्लस मायनस साईन असतील त्याच्यासोबतच ते घ्यायचे आहेत. त्यानंतर आहे m³. ओके, 5m³ त्याला जोडीदार कोण आहे इथे 3m³, पण 3चं साईन इथे मायनस आहे. ओके, प्लस 5m³ मायनस 3m³. त्यानंतर स्क्वेअरवाली टर्म कोणती आहे इथे, प्लस 2m².
त्याला कोणीही सोबत जोडीदार नाही आहे, त्याच्यामुळं 2m² आहे तसाच राहणार आहे. त्यानंतर इथे आहे फक्त सिंगल m 3m, याला पण कोणीही सोबत नाही आहे, त्यामुळे तो पण टर्म आहे तशीच राहणार आहे. त्यानंतर लास्टला जे नंबर शिल्लक राहिलेले आहेत ते लिहूया आपण, +√2 आणि हा आहे इथे -6. ओके. मग आता जे लाईक टर्म्स आहेत त्यांचे आपण ॲडिशन सबस्ट्रॅक्शन जे काय आहे ते करूया. ॲडिशन करताना आपण फक्त नंबरचीच करतो, कोइफिशियंटची. -7 + 5. ओके, -7 + 5चा आन्सर येतो -2 आणि आपला m⁴ व्हेरिएबल ॲज इट इज. ओके, +5 - 3 म्हणजे 5 - 3 + 2m³. त्यानंतर इथे 2m² एकटाच आहे हा व्हेरिएबल, त्याला आहे तसंच ठेवूया आपण. 3m + 3m सुद्धा ॲज इट इज राहणार आहे. आणि इथे जे नंबर्स आहेत +√2 आणि -6 यांची पण ॲडिशन सबस्ट्रॅक्शन काही होणार नाही आहे, त्यामुळे +√2 आणि -6 हे दोघेही नंबर इथे आहे असेच राहणार आहेत. तर हे आहे आपलं ह्या पॉलिनॉमियलचं ॲन्सर. आता यातील जे थर्ड सम आहे ते तुम्ही स्वतःच्या मनाने सॉल्व करून बघा. ओके, बाय.